वेलकम. धन्यवाद तुम्ही माझ्या शब्दाखातीर इथे आला आहात. तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत. तर थँक्यू. कशा आहात अनिता मॅडम? मी मस्त. तुम्ही कशा आहात? व्हेरी गुड. मी पण छान. बरं, आता आपण ह्याच्यासाठी आलो आहोत की आता इतके दिवस झाले, आता जवळजवळ 6-7 महिने झाले आहेत तुम्ही रेकी शिकला आहात. आणि काय तुमच्या जीवनामध्ये रेकी शिकल्याचा काय फायदा झाला आहे, तो मला तुमच्या 2 शब्दामध्ये सांग. रेकी माझ्या लाईफमध्ये आल्यापासून मला खूपच बदल झाला. जे कुठेतरी मी डिमोटिवेट होते ती आता पूर्णपणे मी म्हणजे मोटिवेट झालेली आहे. माझी जे एक आपण म्हणतो ना आपलं सबकॉन्शियस माइंड जे जागृत करायचं असतं ते रेकीमुळे माझं झालेलं आहे खरं म्हटलं तर. आणि इथं आल्यामुळे मला इतका चांगला रिझल्ट आला की आपण आपल्यातली जी शक्ती आहे ती कशी जागृत करायची किंवा आपण कसं आपलं सबकॉन्शियस माइंड जागृत करून आपण हील करू शकतो किंवा आपल्यावर कोणते म्हणजे एक म्हणतो ना आपले काहीतरी प्रॉब्लेम असतात जे आपण दुसऱ्याला शेअर करू शकत नाही किंवा काही ना काहीतरी आपल्या लाईफमध्ये चढ उतार आलेले असतात ते रेकीमुळे मी स्वतःला हील प्रोटेक्ट करून सिम्बॉल्स वगैरे कसे वापरायचे हे सगळं मॅडमनी तुम्ही शिकवल्यामुळे माझ्यात इतका जो बदल झालाय ना तो शब्दात सांगता येत नाही. असं म्हणजे खूप बदल झालाय. धन्यवाद, धन्यवाद मॅडम. थँक यू सो मच. आता मी असा प्रश्न विचारेन तुम्हाला की रेकी तुमच्या आयुष्यात आल्यावर तुमच्यामध्ये तर इतका छान अनुभव झाला, पण रेकी तुम्ही का शिकायला आलात? म्हणजे कारण काय त्याचं? म्हणजे ऍडमिशन तुम्हाला असं का वाटलं की रेकी शिकावी? काय प्रॉब्लेम्स होते तुमच्या लाईफमध्ये किंवा अजून काय? जे काय असेल ते तुम्ही बोलू शकता. हो, माझ्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स पण होते, नाही असं नाही. पण कधी मला असं वाटलं की आपण हे काय आहे हे आधी जाणून घेऊया आणि बघावं असं मला वाटलं होतं. म्हणून मी फक्त एक फ्री एक म्हणतो ना 5 दिवसाचा कोर्स होता आणि तो करण्यासाठी मी आलेली पहिला. म्हणजे फ्री मध्ये आहे म्हणून. मग तेव्हा मी बघितलं. हॅलो. येस मॅडम, मी ऐकते, बोला तुम्ही. अच्छा. म्हणजे तेव्हा तो मी कधी 5 दिवसाचा कोर्स हे करण्यासाठी ते त्यामध्ये मी रेकी लेवल 1 बघितली आणि त्यानंतर कुठेतरी ती रेकी सुद्धा मला अट्रॅक्ट करायला लागली की आपण हे शिकलं पाहिजे, बघितलं पाहिजे. कारण पहिल्या रेकी 1 ह्या लेवलमध्ये जर इतका चांगला मला अनुभव भेटत असेल तर पुढे रेकी लेवलच्या म्हणजे ज्या 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 काही लेवल असतील त्या पूर्ण करताना किती आणि काय काय मला चांगलं म्हणजे शिकायला भेटेल, अनुभवायला भेटेल. मी माझ्या लाईफ मधले कितीतरी प्रॉब्लेम घर बसल्या दूर करू शकते. हे मला या रेकीमध्ये आल्यावर समजायला लागलं. म्हणून मी रेकी पुढचा कोर्स कम्प्लीट केलेला आहे. थँक यू सो मच मॅडम. आता मला सांगा, तुम्ही प्रॅक्टिस कशी करता? म्हणजे काय काय प्रॅक्टिस केलंय तुम्ही मी आतापर्यंत? प्रॅक्टिस किती मध्ये जणांना हील केला आहात, की स्वतः काय काय अनुभव घेतला ते थोडक्यात आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करा. अच्छा. मी रेकीची प्रॅक्टिस ना माझी रोज असते. पहाटे उठून मी करते. पहाटे 4ला उठते. ते 6 वाजेपर्यंत मी 6ला जिमला जाऊसपर्यंत मी 2 तास तरी कंटिन्यू करते. माझं 21 मिनिटाचं मेडिटेशन कंपल्सरी असतं सेवन चक्राचं. ज्याच्यामुळे आपले 7 चक्र ऍक्टिव्ह होण्यास मदत होते आणि 7 चक्र ऍक्टिव्ह झाल्यामुळे जे काही आपल्याला शारीरिकदृष्ट्या प्रॉब्लेम्स वगैरे असतात ना ते जे डॉक्टरच्या एक म्हणतो ना डॉक्टरच्या मेडिसिनने पण माझे काही प्रॉब्लेम्स कमी होत नव्हते. डॉक्टर बोलायचे की तुमचे रिपोर्ट नॉर्मल आहे, तुम्हाला काही झालं नाही. पण माझ्या गर्भाशयाचा प्रॉब्लेम होता. मला गर्भाशय काढायला पण सांगितला होता एकेकाळी. पण आता माझा गर्भाशय सगळं व्यवस्थित आहे. जे मी स्वतःला प्रोटेक्ट केलं, सिम्बॉल्स वगैरे टाकले, त्यानंतर हिलिंग्स केलं. हिलिंग म्हणजे दरवेळेस हील करत होते त्यांना सिम्बॉल्स वगैरे देऊन. हे प्रॉब्लेम माझे म्हणजे हळूहळू एकदम रिझल्ट नाही आलेला. हा मला 6 महिन्यानंतर रिझल्ट आलेला आहे. पण ते हळूहळू करत गेल्यामुळे मला रिझल्ट खूप चांगला आला. व्हेरी आणि ज्या नाईस मॅडम. गर्भाच्या 6 गाठी होत्या माझ्या की डॉक्टर बोललेले की काही केल्या पाहिजे. पण आज ते डॉक्टर बोलले की हळूहळू दुसऱ्या सोनोग्राफीला गेले ना मी तेव्हा त्या माझ्या गाठी कुठेतरी 6च्या 4 झाल्या होत्या आणि आत्ताच्या परवाच्या सोनोग्राफीला जर बघितलात तर एकच गाठ शिल्लक आहे. ओ माय गॉड, नाईस. खूप आणि छान हा मॅडम, खूप नवीनच छान. रिझल्ट आहे म्हणजे आता सध्याचा मी सोनोग्राफी करून महिना पण नाही झालेला अजून. खूप असं आहे सुंदर म्हणजे हा मॅडम. एक छान रिझल्ट आहे स्वतःसाठी घेतलेला. येस. त्यानंतर माझ्या आणखी एक रिझल्ट तुम्हाला मी असं सांगेन की मॅडम तुम्ही जो शिकवला होता मला 5 × 55 वीश टेक्निक
येस. हे पहिला बघताना खूप बोरिंग वाटलेलं. म्हणजे अरे बापरे, एवढं कधी लिहायचं, काय लिहायचं. पण एक जाऊ दे, एक ट्राय म्हणून करायला घेतला होता. पण तो ट्राय करायला घेतला, तो मनापासून घेतला. 5 दिवस कंपल्सरी मी ती 5x55 टेक्निक कंपल्सरी लिहून काढली, एकही दिवस न खाडा करता. आळस यायचा, कंटाळा यायचा, पण तरी पण मी ते केलं. केल्यानंतर मला 21 दिवसात इतका चांगला रिझल्ट आला. मी ज्यासाठी ते 5x55 टेक्निक करत होते, ही 20 टेक्निक अशी होती की मला माझ्या मुलीला तिच्या मनासारखा जॉब मिळण्यासाठी होती. आणि तिला माझी इच्छा होती की तिला जास्त मोठं पॅकेज मिळावं. पण अपेक्षा किती, निदान एक 3-4 लाखाचं तरी पॅकेज मिळावं असं होतं. पण आज ती इंजिनियर आहे, खूप मोठ्या नामवंत कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून आहे. आणि तिला तिच्या माझ्या अपेक्षापेक्षाही मोठं 21 दिवसात आलेला रिझल्ट म्हणजे तिला खूप मोठं पॅकेजचं जॉब लागलेला आहे. आणि हा अमेझिंग रिझल्ट आहे. सुंदर. खूप छान मॅडम. हे कशामुळे झालंय? सगळं तुमच्या विश्वासामुळे आणि तुम्ही हो, या हो. ब्रह्मांडीय शक्तीवरती दाखवलेला विश्वास आणि हं, तुम्ही हं. केलेली मेहनत यामुळे सगळं शक्य झालेलं आहे. बरोबर? हो, हो. धन्यवाद, इथं आल्यावर मला धन्यवाद. एक मात्र कळलं की तुम्ही विश्वास ठेवा. आणि जर विश्वासावरच सगळं आहे. तुमचा विश्वास असेल ना, तर त्या इतक्या सुद्धा एक म्हणतो ना, अगदी किंचितशा विश्वासावर पण तुम्ही म्हणाल ते मिळवू शकता इथे. करू शकता. येस. आता तुम्ही विश्वासात. मी ज्या दरम्यान मी शिकवायचे, तर हं. म्हणजे ते तुम्हाला समजायचं का? की म्हणजे घाई हो, व्हायची? हो. की नाही, नाही. कुठला टॉपिक ड्रॉप झालेला आहे? की तुम्हाला काही कळलं नाहीये? असं काही आहे का? अजिबात नाही. कारण का सांगू का, तुम्ही अगदी एक म्हणतो ना, की इतकं एखाद्या लहान मुलाला जसं हाताला धरून शिकवायचं ना, की नाही हे तुम्हाला येणार, समजणार. आणि तुम्ही मोटिवेट पण इतकं करता, त्यात म्हणजे तुमचं मेडिटेशन पण खूप छान असतं. तुम्ही आम्हाला हील पण तितकंच चांगलं करून देता. म्हणजे आम्हाला शिकवून इतकं चांगलं शिकवून होतं ना, एखादी आई कशी आपल्या मुलाला सांगते, हे नाही, हे असं नाही करायचं, तुम्ही तसं करा. किंवा हे ते मला शिक्षण तुमचं खूप आवडलं होतं. म्हणून मी तुमच्याशी कनेक्ट झाले आणि पुढचा कोर्स कंप्लीट केला. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच मॅडम. खूप खूप धन्यवाद. तुम्ही एवढा छान रिव्ह्यू दिला आहात आणि हे सगळं तुमचं मनापासून आहे ना, की तुम्हाला इथे जोर जबरदस्ती बोलवून नाही, तुमच्याकडून रिव्ह्यू घेतलेला आहे किंवा तुमच्याकडून बोलवून घेतलेला आहे. जे तुम्ही अनुभव केला आहात तुमच्या लाईफ मध्ये ते तुम्ही इथे शेअर केला आहात, त्यासाठी तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद मॅडम. थँक्यू, थँक्यू सो तुम्ही मच. अजिबात आभार मानू नका. उलट मीच तुमचे आभार मानते. कारण तुम्ही माझ्या लाईफ मध्ये आलात आणि मला एक नवीन अध्याय शिकायला भेटला. मी खरं सांगते, या आधी मी खूप प्रयत्न करायचे, पण मला काहीच शिकायला भेटलेलं नव्हतं. काही गोष्टी एक योगायोगाने याव्या लागतात. तशाच तुम्ही कुठलं तरी पुण्य असणार आहे, की जे तुम्ही माझ्या लाईफ मध्ये आलात. थँक्यू मॅडम. थँक्यू सो मच. थँक्यू. त्यामुळे मीच तुमचे आभार मानते. थँक्यू, थँक्यू सो मच. असेच येस. आम्हाला साथ देत राहा. असेच आम्हाला म्हणजे खूप खूप पुढं असं काय असेल नवीन शिकण्यासारखं, तर मी नक्की तुम्हाला परत जॉईन होणार. येस, येस. थँक्यू. थँक्यू सो मच मॅडम. हो, हो. येस. येस. सुनीता मॅडम, तुम्ही काय सांगू शकाल तुमचा? एवढा नसेल तरी नमस्कार चालेल. हा, थांबा एक मिनिट. पिन करते मी. येस. नमस्कार सुनीता मॅडम, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. मला सांगा, तुम्ही रेकी का शिकावी असं वाटलं तुम्हाला पण? मी तेव्हा म्हणजे खूप अशी मेंटली हे होती, की नाही आपल्याला काहीतरी आपल्या जीवनामध्ये बदल हवा आहे. आणि त्यात आहे ना मी असे Facebookला वगैरे बघत होती, की आपल्या जीवनात बदल होण्यासाठी काय तर रेकीच्या ॲड भरपूर आलेल्या. अ, तुमच्या पण आलेल्या, दुसऱ्यांच्या पण आलेल्या. पण जेव्हा तुमचे जे मी फ्री क्लासेस घेतले, तुमचे जे लेव्हलवरचे, तर त्यात जे तुमची समजावण्याची वगैरे पद्धत होती, ती एवढी छान होती, की असं म्हणजे लगेच असं समजलं नाही. आपण परत विचारलं, तुम्ही पण तेव्हाही व्यवस्थित आम्हाला सांगत होतात. त्याच्यामुळे मग आम्ही ते तुमचं लेव्हल 1, लेव्हल 2, लेव्हल 3 पण करताना आम्हाला जरा असं वाटलं, की हां, आपण केलं पाहिजे ते. आणि जेव्हा आम्ही फ्री क्लासेसमध्येच केले आणि तुमचे जे उपाय ते तुम्ही सांगत होतात, आम्ही ते प्रॅक्टिस करत होतो. तर त्याचे लगेच आम्हाला अनुभव यायला लागले आणि त्या अनुभवातनं आम्हाला असं वाटायला लागलं, की जर एवढ्याशा याच्यामध्ये जर आणि एवढी तुमची फी पण एवढी अशी थोडीफारच होती, की अशी नव्हती, की जी आम्हाला अफोर्डेबल नव्हती आणि एवढे पैसे आपण कुठे सहज घालवत होतो. तर आपल्याला त्याच जर पैशामध्ये जर आपल्याला अजून जर आपल्या सगळ्या जर इच्छा पूर्ण होत असतील, तर का नाही शिकावं? म्हणून त्यामुळे आम्ही लेव्हल 2 आणि लेव्हल 3 करायचा मग निर्णय घेतला.
येस, आणि छान थँक्यू. वाटलं तुमच्या बरोबर शिकताना. धन्यवाद मॅडम. आता तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काय काय बदल झाले रेकीमुळे थोडक्यात सांगा, म्हणजे जे तुम्ही केलात, जर कोणाला हिलिंग म्हणजे जरी घरगुती जरी हिलिंग दिला असाल कोणाला, आणि स्वतःच्या कामासाठी काय काय प्रयत्न, तुमच्या कोणत्या इच्छा पूर्ण झाल्या, ते तुम्ही थोडक्यात सांगू शकता? हा, मी रेकी याच्यामध्ये मी 5x5 टेक्निक आहे ना, त्याच्या थ्रू आहे ना, मला जेवढ्या ठिकाणी जायचं होतं ना, देवदर्शनाला म्हणा किंवा काय, असं मी प्रत्येक वेळेस जर मी फिक्स करायचं ना, तर होत नव्हतं, कारण पूर्ण फॅमिली बरोबर जायचं. पण याच्यामध्ये पूर्ण फॅमिली बरोबरची इच्छा होती, पण तरी पण मला आहे ना, जेवढ्या ठिकाणी जायचं होतं ना, तेवढ्या सगळ्या इच्छा माझ्या पूर्ण झाल्या. देवदर्शन म्हणा किंवा मैत्रिणींबरोबर असं फिरायला जायचं म्हणा, तर त्या सगळ्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत. आणि माझ्या व्यवसायामध्ये सुद्धा मी तेव्हाच नवीन व्यवसाय चालू केला होता फुलांचा. त्याच्यामध्ये सुद्धा मला महिन्याला एखाद दुसरी ऑर्डर येत होती. पण नंतर जेव्हा मी रेकी मध्ये मी त्या विश बॉक्स मध्ये वगैरे माझ्या व्यवसायासाठी वृद्धीसाठी वगैरे मी टाकल्या, तर त्याच्यानंतर पासून माझ्या व्यवसायामध्ये सुद्धा प्रगती झालेली आहे. माझ्या व्यवसायामध्ये मला ऑर्डर माझ्या वाढलेल्या आहेत. खूप छान, खूप त्याच्यामुळे छान. प्रॅक्टिस प्रॅक्टिस जर आपण त्या रेकीच्या याच्यामध्ये राहिलो, तर आपल्या इच्छा त्याच्यामध्ये पूर्ण होतात. कोणत्या ना कोणत्या मार्गाने इच्छा पूर्ण होतच राहतात. म्हणजे फक्त आपल्याला त्याच्यावर विश्वास हवा, की आपण ते मनापासून केलं ना, तर ते होतात. आणि त्या ग्रॅटिट्यूडच्या याच्यामध्ये राहिलं ना, की त्या याच्यामध्ये आपल्याला खूप समाधान असं वाटतं. पण जर त्याच्यामध्ये आपण जर मध्ये प्रॅक्टिस जर हे केली ना, तर आपण आपल्या नॉर्मल लाईफमध्ये येतो परत. त्याच्यामुळे प्रॅक्टिस करत राहणं हे जरुरीचं आहे. येस, येस, थँक्यू, थँक्यू सो मच. ह्या दोघींचे खूप खूप आभार. तुम्ही तुमचा एवढा अमूल्य वेळ मला दिलात, त्याबद्दल तुमच्या दोघींचे खरंच खूप मनापासून आभार. येस. आणि मॅडम तुमचे आभार, कारण तुम्ही आहे ना, आम्ही जेव्हा आम्हाला काही अडचण असेल, आमचा क्लास जरी संपलेला आहे, आम्ही तुम्हाला कधी नुसता मेसेज जरी केला ना, तर काही काही तर मेसेजला फक्त उत्तर देतं, पण तुम्ही स्वतःहून कॉल करून आम्हाला विचारता ना, ते खूप बरं वाटतं. थँक्यू, थँक्यू सो मॅडम मच. मला पण एक बोलायचं आहे, मध्ये डिस्टर्ब करते त्याबद्दल सॉरी. बोला. हा. मला पण एक अमेझिंग रिझल्ट सांगायचा आहे, जे माझ्या बहिणीच्या पैशांबद्दल मी तुम्हाला मगाशी बोलायला विसरली, त्याबद्दल सॉरी. तिचे एका व्यक्तीने असे असे पैसे घेतले होते आणि ते देण्याचे अजिबात चान्सेस नव्हते. पण काय काय तुम्ही केलं जो तुम्ही? तुम्हाला एक कॉल केला आणि तुम्ही त्याच्यावर मला गायडन्स केलं, त्यानुसार जो मनी अट्रॅक्ट करायचा जो एक हे होता, त्यानंतर ग्रीड लावायची एक पद्धत तुम्ही आम्हाला खूप छान पद्धत शिकवली होती. आणि माझ्याकडे त्या व्यक्तीचा फोटो सुद्धा नव्हता, पण तुम्ही सांगितलं की असं असं तुम्ही चिठ्ठीवर नाव वगैरे लिहा आणि कोणाकडून येणार आहे, त्याबद्दल तुम्ही जे म्हणजे जी पद्धतीने तुम्ही दाखवलं आणि मला त्याचे फोटो टाकून शिकवलात ना, त्या पद्धतीनं आज मी माझ्या बहिणीचे सगळे पैसे तिला परत करून दिलेले आहेत त्या व्यक्तीकडून घेऊन. अरे वा वा वा. खूप छान, खूप छान, थँक्यू. हा रिझल्ट मी सांगायचं म्हणजे विसरली मगाशी. म्हणजे म्हणजे मॅडम कुणाकडे पैसे अडकलेले असतील तर म्हणजे त्याचं नाव आणि हे लिहून हे करायचं का, ग्रीड लावायची? फोटो नव्हता